मित्रांनो, आज तो विला जो माझ्या साडूनी आपल्या बॅचलर पार्टी साठी दिला. तुझ्या साडूला ना हा? थँक्स सांग. आज दारूनी अंघोळ करूया. एक क्वार्टर आहे तुझी एक. नाही त्याची अंघोळ पण तेवढीच आहे ना. ऋत्विज साल्या लग्न ठरलं ना तुझं? असंच पाहिजे याला. म्हणजे लग्न झालेल्या मित्रांना सिंगल मित्रांचा आनंद बघवत नाही. असं का संकेत? बर मित्रांनो, सगळे विषय जाऊ दे. आजची बॅचलर गाजूया. सगळी गाणी वाजवा. नमस्कार साहेब. हा कोण भूत बंगल्यात आला का काय डायरेक्ट? कशाला आलाय साहेब? अरे ह्याची बॅचलर आहे म्हणून आलोय. परत जा. अरे काय येडाय का? 342 किलोमीटर लांब आलोय आम्ही, परत जायला नाही. मग तो येईल. कोण? राजू पित्रे. कोण राजू पित्रे? असाच आला होता बॅचलर करायला. त्याचीच बॅचलर होती. मित्र रात्रभर दारू प्यायले, त्याला दिलीच नाही. मग तो वेडा झाला आणि फॅनला लटकून जीव दिला. लग्नाआधी वेडा झालेला पहिलाच बघितला मी. दादा घाबरलो. काही बोलता रे. थांबा, त्या कोपऱ्यात एक क्वार्टर ठेवून जा, म्हणजे तो तुम्हाला त्रास देणार नाही. अरे हा काय पण फेकायला लागला. ऍक्टिंग बघ पिण्यासाठी कशी करतो. चला रे आपापल्या कामाला चला. कोणाचं लग्न तयार आहे? करा. हा? कोणाचं लग्न आहे? माझं लग्न आहे. जपून राहा. अरे कुठं ऐकतो? सामान काढा, पार्टीला लागा. चला. हा. राजू, सगळे आले रे. अरे हे कुठलं भूत आहे ज्याला आधीच सगळं सांगावं लागतंय? गप रे भूत्या. काहीतरी करतो भूत्या साला. चला 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 चला. ए यार ती माझी बाटली आणली ना. हे हा. तुला विसरेल पण बाटली नाही. मोहन काय करतोय? अरे चांगलं गाणं लावतो रे, पण भेटतच नाही यार. अरे जाऊ दे गाणं वगैरे ये. दारू पिऊन एकमेकांचं रड गाणं ऐकू. खरे बरा. लिंबोनीच्या झाडा मागे राजू झोपला ग बाई, दारू नाही दिली त्याला, राजू कोपला ग बाई. गाईच आवाज ऐकला? हो हो हो. काय भूताच वगैरे ए नाही? भूतबीत काय? भूतबीत काय नाही. मला हे भूताचं कळतच नाही. म्हणजे आधी टीजर, मग ट्रेलर, मग पूर्ण पिक्चर दाखवणार. हे असलं अर्धवट कशाला? यायचं डायरेक्ट घाबरून निघून जायचं. खरे यायचं भरा ग्लास. ठीक आहे, ग्लास भरा हे जास्त महत्वाचं जास्त आहे. बोलू नको. ठीक आहे. माझा एक मिनिट. वा, एक मिनिट गाईज. ए ऋत्विज, असं पिता पिता मध्येच उठायचं नसतं रे. का? अरे अपशकून नसतो बाबा. ए अपशकून असं काही नसतं रे. मी सायन्सचा स्टुडंट, याला सांगायला काय नसतं. मोठा आलं. सायन्सचा स्टुडंट. भारी आहे रे. याच्या लग्नात पण हेच स्टार्टर म्हणून ठेवूया. अरे लवकर आला. शॉर्ट अँड स्वीट झालं तुमचं. गाईज, माझा ग्लास कोण प्यायलं? मोकळा कसा काय? ए तुझं ब्रँड इथं कोण पितं का? अरे पण मग ग्लास मोकळा कसा काय झाला? ऋत्विज, राजू पित्रे. राजू? कोण राजू? अरे तो नाही का म्हणत होता राजू पित्रे ते भूत? अरे पण दारू पिणार भूत कोणी असं ऐकलंय का? लिंबोनीच्या झाडा मागे जारू झोपला ग बाई, दारू नाही दिली त्याला, जरा कोपला ग बाई. काहीच ऐकलं? परत आला आवाज. अरे पण किती शब्द चुकतोय तो. चुकलं ना? हो, काहीतरी वेगळं ऐकू आलं. आईला खरंच राजू पित्रे दारू पित नाहीये ना? एक काम करा, ग्लास भरा, बघू काय होते बघू. ए भरा ग्लास भरा. इथंच पिऊ दे ना, पित असेल तर इथंच पिऊ दे त्याला. भरा, पेक भरा. बर बर बर. भरा भरा भरा. अरे मी मगाशी तेच करून गेलेलो. मी माझ्यासाठी फक्त कोल्ड्रिंक भरलेली, तुमची सगळ्यांची भरून गेलेली. नाही मला तर वाटतं तू भरलेलंच नसणार. अरे भरली नाही म्हणजे मी आल्यानंतर दारू भरणार होतो त्याच्यामध्ये. मी आलो आणि म्हटलं येतं
म्हणलं होतं ना फाटली. अरे फाटली नाही रे, अशाने दारू पण लवकर संपणार आणि तो कॉन्ट्री पण नाही ना देणार. झाडाच्या लिंबोनी पुढे जुरा लोप लाग बाई, हारू नाही दिली त्याला जरा ताप लाग बाई. दारू पिऊन फंबल मारणार भूत मी पहिल्यांदाच बघितलं. अरे त्याच्या बॅचलर्स मध्ये नव्हती मिळाली त्याला दारू, त्याचाच वचपा काढत असणार. अरे पण फंबल कशाला मारायचं? एक मिनिट, मी सांगतो, मी सायन्स स्टुडंट आहे, याच्यात काहीतरी सायन्स असणार. अरे कसलं सायन्स? या दारूमध्ये अल्कोहोल असतं म्हणून दारू उडते. पेट्रोलमध्ये काय असतं? इथेनॉल. म्हणजे अल्कोहोलच ना शेवटी, म्हणून पेट्रोल उडतं ना. तसंच दारूच आहे. अच्छा, तो एकटाच दारू पिलाय का? मग आमची कशी नाही उडते? आम्ही स्वतः उडायला लागू आता, पण आमची दारू नाही ना उडते. अरे माझा ऐका, त्या कोपऱ्यामध्ये एक क्वार्टर ठेवू रे आपण. अरे पवन, आपल्याला दारू कमी पडली आणि उद्या आपण त्याच्यासारखं भूत झालो तर? हा मग आम तर डन ना, मला नकोच आहे. हो, मी काय म्हणतोय, तसाही तो पितोच आहे ना, मग इथंच पिऊ दे ना त्याला. अरे काही येडा आहे काय? अरे अथर्व भूत येतो, त्यांच्या अंगात पावरच वगैरे असतात. हा. त्यांनी काही केलं बिलं आपलं बरं वाईट झालं तर मग बरं झालं तर चांगलंच आहे, वाईट तसंही होतच आहे की. माझं खूप वाईट झालं, मला नको असं. नाही, मलाही नको. मी नाही हा. मी कुठे राजू पित्रे? ये दारू प्यायलाय कुठे? राजू पित्रे? ए डोला रे डोला रे डोला रे डोला रे डोला रे. ए, यांनी गाणं बदललं यार आता. राजू दादा एक गजल घ्या ना, गजल. होश वालों को खबर क्या. हा, सिकजीत जिंग. ए जगजीत सिंग रे. अरे बावटांनो भूत येतो. अरे असू दे रे, असू दे. राजू दादा तुम्ही कधीपासून या धंद्यात आहे? म्हणजे 9 वर्ष माझीच बॅचलर होती, सगळे मित्र जमले होते, सगळ्यांची लग्न झालेली आणि मला सांगत होते लग्न करू नको, लग्न करू नको. बरोबर सांगत होते, खरे मित्र होते. अरे काय बरोबर सांगत होते? बॅचलरला असं कोण सांगतं का माझी बायको अशी, माझी बायको तशी? सुरू केलं आणि मलाच पिऊन नाही दिली दारू. सेफ. क्या लगती हो तुम खूब, क्या पीते हो तुम खूब. नाही पण राजू दादा, हे तुम्ही सारखी गाणी का म्हणता मध्ये मध्ये? गाणं ना? अरे त्या वर्षी पण मीच म्हणत होतो, स्पीकर खराब झालता ना. याचं गाणं ऐकूनच मित्रांनी प्यायला सुरुवात केली असेल. तू थांब जरा, तुमच्यात काय भूताची पावर वगैरे आहे का हो? भूताचे पावर आहे ना. राजू फायर में. काय? फायर म्हणजे म्हणजे तिकडे बघ. गावात यांनी फ्रेम पेटवली रे. राजू दादा सिगरेट पेटवून देता का जरा? हिरे मोती माणिक चांदी, मैं तो चाऊ चिंगम तेरा. पित्रे, तो बाहेरचा वॉचमन नाही का, तो काय बोलला माहिती का? काय बोलला? म्हणला आज जाऊ नका, नाहीतर तो येईल. आलाच. पण तुम्ही सांगा, किती चांगला पोरगा आहे. जेंटलमन आहे. अरे तुम्हाला सांगतो तो वॉचमॅन आहे ना, एक नंबरचा भोरटा. अरे ते कोपऱ्यावरती दारू ठेवायला लावतो लोकांना आणि स्वतःच पिऊन टाकतो. अरे मी यांना बोललो होतो की नाही? मी काय म्हणतो राजू दादा, आतनं 2 कांदे बटाटे भाजून आणा की. अरे तो काय बार्बेक्यू वाला आहे का? अरे भूत आहे ना, तो भूत आहे. ते कांदे बटाटे जाऊ दे. मी काय म्हणतो, राजू शेठ, तुम्हाला मुक्ती हवी का? कोण मुक्ती? अरे तुमले नाही मुक्ती, डशिम डुशिम फुश गायब. अरे पण त्याला मुक्तीची काय गरज आहे? त्याचं लग्नच नाही ना झालेलं अजून. नाही पण आता त्यांचं लग्न नाही झालंय, मग त्यांच्या काही इच्छा अतृप्त असू शकतात. आहे ना तुझे? त्या अतृप्त इच्छा तू पूर्ण करणार आहे का? मी कसं करणार? अरे तसं नाही म्हणायचंय त्याला. म्हणजे मग तू कर पूर्ण. अरे बाबा तसं नाही, पण आता हा भूत आहे ना, मग याचं शेवटी काहीतरी झालं पाहिजे ना. म्हणजे तो भूतनाथ पिक्चर, त्याच्या शेवटी कसं त्याला मुक्ती मिळते, किंवा आपलं तात्या विंचू निघून जातो ना शेवटी, तसं काहीतरी झालं पाहिजे ना याचं. पण मला हेच कळत नाही, जी घाणेरडी लोक आहे
ती समाजात खुलेआम फिरतायत की नाही ते समाजात खुलेआम फिरतायत चांगलं भूत आहे त्याला आपण का घालवायला बसलोय अरे तुझं पट्टे मला मी माझी एक फरमाईशी आत्ता इथं काय काय तुम्ही एक गाणं म्हणा लिरिक्स बिंदास चुकवा हे तुम्ही चुकवणारच आहे ऐका ना तुम्ही प्या पण गा ते हा घ्या ना जगजीत सिंग रे हा पण घ्या ए ह्याला सांगा ह्याला चकराला खाय ना मी एक स्टार्ट तुम्ही का होठों से छुओ तुम वा वा वा. मेरा पेग कड़क कर दो काय रे गुड मॉर्निंग सर. अहो मी काल येऊ शकलो नाही. काय प्रॉब्लेम तर नाही ना आला? काल तुम्ही नव्हता अहो माझी गाडी पंक्चर झाली, त्यात रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करता येत नव्हता. हे संकेत, अरे काल मला खूप झाली का रे? हा हँगओव्हर खूप रे, डोकं जाम हे झालं. मला सांगा तो राजू पित्रे कोण आहे हो? आला होता का तो? हो आला होता ना. अहो ते बागकाम करणारी पोर आहेत, तो आणि त्याचा मित्र. पण ते भूत होते ना? अहो ते लोकांना गंडावतात. हो नाही हो काल अचानक आग वगैरे लावून दाखवली आम्हाला. अहो ते हात चालकी करतात, ती येडी पोर आहेत. बघतोच मी, थांबा त्यांच्या मायला त्यांच्या. ए राजू झोपलेत. सॉरी अरे काळजी करू नकोस, हा कॉटन किंगचा अँटी स्टेन शर्ट आहे. मला माहिती होतं ना आपण सगळे पिणार शुद्धीत नसणार, म्हणून हा शर्ट घालून आलोय. एक काम कर, राहिलेलं पाणी त्याच्या थोबाडावर मार. हे चांगलं ह्याच्या. स्टोरी माझी कळल्यावरती धीर त्यांचा सुटला बाई. उताराही पडला नव्हता, मला धरून कुटला बाई. साहेब हळू लागते.